निफ्टी असो, बँक निफ्टी असो, सेन्सेक्स असो, याच्यावरती जर आपण जर पाहिलं, तर आपण जर एक दिवसावर जर पाहिलं, आपल्याला इथं जर पाहिलं तर गॅप अप, इथं पाहिलं तर गॅप अप, इथं पाहिलं तर गॅप डाऊन, इथं पाहिलं तर गॅप डाऊन. त्यानंतर निफ्टी जरी आपण बँक निफ्टी जरी पाहिलं, बँक निफ्टी जरी पाहिलं तर गॅप डाऊन, गॅप अप, हा गॅप डाऊन. इकडं पाठीमागे जरी पाहिलं तर इथं गॅप डाऊन, हा गॅप डाऊन. हे गॅप डाऊन का होतं, तर आपलं जे मार्केट आहे 9:15 वाजता चालू होतं आणि 3:30 वाजता आपलं मार्केट संपतं, बंद होतं. पण हा जो गॅप अप गॅप डाऊन जो होत असतो तो कशामुळे होत असतो, तर गिफ्ट निफ्टी जी आहे ती सकाळी 6:15 वाजता चालू होती आणि तिचा टायमिंग जो आहे रात्री 2:30 वाजेपर्यंत, गिफ्ट निफ्टीचा. मग निफ्टी असो, बँक निफ्टी असो किंवा सेन्सेक्स असो, याच्यावर ट्रेड जरी करायचा असला, मग इंट्राडे असो, स्कॅल्पिंग असो, पोझिशनल असो, स्विंग असो, कुठं जरी आपल्याला जरी खरेदी विक्री करायची असेल तर आपल्याला गिफ्ट निफ्टीचा चार्ट पाहणं आवश्यक. हा गिफ्ट निफ्टीचा, गिफ्ट निफ्टीचा चार्ट पाहूनच आपण ट्रेडिंग केली पाहिजे किंवा गुंतवणूक केली पाहिजे. आता जी गिफ्ट निफ्टी जी आहे तिच्यावरती जर पाहिलं आपण, तर इथं पण आपल्याला हा गॅप डाऊन दिसतो. त्यानंतर इथं पण थोडा गॅप डाऊन दिसतो. इथं पण आपल्याला मार्केट गॅप अप दिसतं. पण हे जर आपण छोट्या टाइम फ्रेमवरती जर गेलो, समजा आता आपण इथं काय करू, इथं एक बॉक्स टाकू. हा बॉक्स इथं टाकला, इथून इथपर्यंतचा हा बॉक्स का टाकला, तर ही जी कॅन्डल जी आहे एक दिवसाची इथं क्लोज झाली, हिची ओपनिंग इथं झाली. आता याचा कलर आपण आपल्याला लक्षात यावा यासाठी आपण निळा करू, थोडा चेंज करू आणि आपण जाऊ 1 तासावरती. 1 तासावरती निळा बॉक्स कुठं झालेला आहे तो आपल्याला पाहावा लागेल. इथं काय दिसतंय आपल्याला, गॅप दिसतोय का, नाही दिसत. मोठ्या टाइम फ्रेमवरती 1 तासावरती गॅप दिसला. आता इथं जर आपण जर अजून एक जर पाहिलं, 18 तारीख, 19 तारीख, निफ्टीवरती जाऊ 18 आणि 19 तारीख, 18 आणि 19. हा, इथं 1 तासावर पण गॅप दिसतोय, एक दिवसावर तो दिसतोयच आहे. इथं जर आपण जर पाहिलं, ही 18 तारीख, ही 19 तारीख, 1 तासावर जर गेलो तरी काय दिसतोय आपल्याला, 18 तारीख, 19 तारीख. हा जो गॅप आपल्याला कुठं दिसतोय, एक दिवसावरती निफ्टीवर दिसतो. तोच गॅप आपल्याला गिफ्ट निफ्टीवर पण दिसतोय, मान्य आहे. परंतु आपण जर एक दिवसावरती जर गॅप असेल आणि 1 तासावरती जर गेलो किंवा 4 तासावरती जर गेलो, तर त्या ठिकाणी आपल्याला कॅन्डलच दिसणार आहे. म्हणून निफ्टी असो, बँक निफ्टी असो किंवा सेन्सेक्स असो, याच्यामध्ये गॅप अप किंवा गॅप डाऊन जर होणार असेल, हे आपल्याला गिफ्ट निफ्टीवरून कळत असतं. 9:15 ते 3:30चा जो कालावधी आहे, आपण निफ्टी नाही पाहिली तरी चालेल, गिफ्ट निफ्टी पाहणं ही कंपल्सरी आहे. तर आपण आता काय करू, गिफ्ट निफ्टीवरतीच अनालिसिस करायचंय आणि आपल्याला ट्रेड जो घ्यायचा आहे गिफ्ट निफ्टी पाहूनच आपल्या डिमॅट अकाउंटवरती आपल्याला ट्रेड घ्यायचा आहे, किंवा आपलं जे अकाउंट जे आहे व्हर्च्युअल मनी जो आहे डेमो अकाउंटवरतीच आपल्याला ट्रेड घ्यायचा. आपण काय करतोय, प्रॅक्टिससाठी पाहतोय. आता आपण जर 1 तासावरती जर पाहिलं, सगळ्यात बेस्ट जे आहे प्राइस ऍक्शन आहे. मग आपण जर इथून जर पाहिलं, ह्या परिसरातून मार्केट वरती निघाले, कुठं गेलं, इथपर्यंत गेलं. त्याच्यानंतर मार्केट कुठं आलं, खाली आलं. त्याच्यानंतर मार्केट कुठं गेलं, वरती गेलं. आता इथं जर पाहिलं तर हा एक स्विंग पॉईंट तयार झालेला आहे आणि हा चालू आहे याचं कार्य, अजून हा परफेक्ट झालेला नाही. हा जर खाली जर आला तर हा एक स्विंग पॉईंट होईल. मग आता ह्या परिसरामध्ये आपण जर हा जर स्विंग पॉईंट जर झाला तर, तरचा विषय, इथून मार्केट वर पण जाऊ शकता.
परंतु इथं जर आपण जर बघितलं तर ह्या लो पासून इथं हाय झाला, पुन्हा इथं लो झाला, पुन्हा इथं हाय झाला, तर हा जो लो आहे याला आपण लो म्हणू शकतो, याला आपण हाय म्हणू शकतो, याला हायर लो म्हणू शकतो आणि याला हायर हाय म्हणू शकतो. आता ज्या वेळेस मार्केट हायर हायच्या परिसरात किंवा इथून जर आपण जर अशी जर सपोर्ट लाईन जर टाकली, तर मार्केट ज्यावेळेस ह्या सपोर्ट वरती येईल त्यावेळेस आपल्याला बाय करायचंय आणि मग मार्केट वरती जाणार. आणि इथं जर आपण जर बाय केलं तर आपलं पहिलं टार्गेट हेच असणार. आणि एवढंच टार्गेट घेतलेलं चांगलं स्विंगसाठी आणि इंट्राडेसाठी. इंट्राडेसाठी खूप मोठं टार्गेट झालंय, पण स्विंगसाठी. पण मार्केटचा ट्रेंड जर अप ट्रेंड असेल, आता इथं अप ट्रेंडच म्हणता येईल कारण की हा स्विंग पॉईंट मार्केटने ब्रेक केलेला आहे. मग ह्या परिसरात जर मार्केट जर आलं तर आपल्याला 5 मिनिटाच्या टाइम फ्रेम पाहून आपल्याला त्या ठिकाणी ट्रेड घ्यायचा आहे. परंतु त्या ठिकाणी ट्रेड घ्यायच्या अगोदर त्या ठिकाणी बुलिश कॅन्डल झाला पाहिजे. मग आता आपण जर ह्या परिसरामध्ये जर एक सपोर्ट लाईन जर टाकली, अशी सपोर्ट लाईन कधी पॉईंट टू पॉईंट नसते, त्याचा तो काय असतो, परिसर असतो. बरं, वरच्या साईडने आपल्याला काय करायचं आहे, एक रेजिस्टन्स टाकायचं. असं जर आपण घेतलं तर हा रेजिस्टन्स आपल्याला मिळतो या पद्धतीने. थोडा कमी जास्त केला तरी चालतो. आता ती एकदा नजर बसली का ती होऊन जातं. मग आता ह्या परिसरात फिक्स झालं की मार्केट इथं अप ट्रेंड झालेलं आपल्याला दिसून येतं. कशासाठी, इंट्राडे साठी. मग आता आपल्याला ट्रेड घ्यायचं. आता उद्यासाठी, उद्या आहे शुक्रवार, मग उद्या आपण ट्रेड कुठं घेऊ शकतो, आपण 15 मिनिटं जाऊन जर पाहिलं तर हा जो स्विंग आहे इथला जो ब्रेक झालेला, याला ब्रेक करण्यासाठी इथून जे मार्केट फिरले स्पीडने वरती गेले, एक मार्केट ह्या परिसरात येण्याची दाट शक्यता आहे असं आपल्याला दिसून येतं. जर मार्केट ह्या परिसरात जर आलं ह्या परिसरात जर आलं तर आपण बायचा विचार करणार, परंतु 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती. मग आता आपण हा एरिया काय करू, इथं 1 तासावरती जर बघितला, इथं आपल्याला इथून ज्यावेळेस मार्केट वरती गेलं तर हा स्विंग पॉईंट म्हणजे याला ब्रेक करण्यासाठी ही बोरिंग कॅन्डल गरजेची आहे, म्हणजे कारणीभूत आहे. मग आपण ही बोरिंग कॅन्डल काय केली, या पद्धतीने अशी ड्रॉ केली. याला कलर दिला आपण हिरवा, कारण की ती झाल्यानंतर मार्केट वर जाण्याची दाट शक्यता आहे म्हणून. बरं, हा ड्रॉ केला. त्यानंतर आपण गेलो 15 मिनिटावरती. 15 मिनिटावरून जर पाहिलं तर त्या परिसरात काय आहे का, कोणती कॅन्डल तयार आहे का, तिथं काय झालंय का. इथं आपल्याला 5 मिनिटावरती काहीही विशेष असं दिसून येत नाही. 5 मिनिटावरती गेलो, 5 मिनिटावरती जाऊन बघितलं इथं काय आहे का, इथं कोणता झोन आहे का. इथं झोन जरी दिसत नसला, मात्र 30 मिनिट 1 तास ह्याच्यावरती आपल्याला तो झोन पाहायला मिळत. तर इथं जर बघितलं आपण तर 30 मिनिटावरती ही जी बोरिंग कॅन्डल तयार झालेली आहे, हे मल्टिपल टाइम फ्रेम आपल्याला चेक करावं लागतील आणि त्याचं ज्ञान आपल्याला घेणं गरजेचं आहे. मग आता ही जी बोरिंग कॅन्डल झालेली आहे 30 मिनिटावरती, तर मार्केट ज्या वेळेस ह्या परिसरात येईल, कोणत्या एवढ्या परिसरात जर मार्केट आलं आणि ह्या परिसरात मार्केटने 15 मिनिट असेल किंवा 5 मिनिट असेल, त्याच्यावरती जर बुलिश कॅन्डल जर तयार केली तर आपण त्या ठिकाणी कॉल बायसाठी बसू शकतो. परंतु बऱ्याच वेळा मार्केट काय करतं, इथं येतं, असं वर जातं, पुन्हा खाली येतं आणि मग वर जातं. म्हणजे उद्यासाठी, उद्या आहे शुक्रवार, उद्या जर मार्केटने 5 मिनिटावरती जर मार्केट इथं आलं, त्या परिसरात कुठे थोडंफार खाली पण येऊ शकतं. इथं आल्यानंतर मार्केट ज्यावेळेस असा डबल बॉटम करेल, म्हणजे इथं डब्ल्यू तयार होईल, त्यावेळेस आपल्याला ह्या परिसरात बसायचे आणि आपल्याला वरती जायचंय इथपर्यंत. एक घटना अशी घडल किंवा मार्केट इथं येईल, असं वरती जाईल, इथं साईडवेज होईल, साईडवेज झाल्यानंतर मार्केट वर जाईल, पुन्हा एक रिट्रेसमेंट येईल आणि त्यानंतर आपण ह्या परिसरामध्ये बसू शकतो. म्हणजे उद्यासाठी गॅप अप हो किंवा गॅप डाऊन हो, जोपर्यंत मार्केट ह्या परिसरात येत नाही, 5 मिनिटावरती एखादा
बुलिश कॅन्डल पॅटर्न बनत नाही तोपर्यंत आपण ट्रेड घेणार नाही. आता मार्केट क्लोज होण्यासाठी किती वेळ बाकी आहे तो आपण पाहू. मार्केट क्लोज होण्यासाठी एकूण 7 तास बाकी आहेत. मग 7 तासामध्ये जर मार्केट ह्या परिसरात आलं इथं उद्या, तरी काय हरकत नाही, कारण की गिफ्ट निफ्टी जो आहे ती आपल्या इंडियन मार्केटपेक्षा जादा वेळ चालू असते. त्यामुळं ह्या परिसरात जिथं मार्केट दिसल आणि इथं बुलिश कॅन्डल जर तयार झाली तर त्या ठिकाणी आपण ट्रेड घेऊ शकतो. मग ट्रेड घेतल्यानंतर उदाहरणार्थ बुलिश कॅन्डल तयार झाले, मग आपण ट्रेड कधी घ्यायचा, कसा घ्यायचा. आता इथं जर पाहिलं मार्केट इथं आलं, इथं मार्केट वर निघालं, पुन्हा इथं आलं आणि मग वर गेलं, तर इथं एक बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न तयार झालेला आपल्याला दिसतो आणि याची नजर आपली बसली पाहिजे. मग इथं कोणती आहे, ही जी रेड कॅन्डलची आहे तिच्या पोटामध्ये ग्रीन कॅन्डलची बॉडी दिसती, पण हा आहे का कॅन्डलस्टिक पॅटर्न? नाही. आपल्याला वाटतोय तो, पण तो तिथं काय आपल्याला कॅन्डलस्टिक पॅटर्न दिसत नाही. बर, मार्केट इथून वर गेलं, काही कारण नाही, इथं आलं, इथं दिसतोय का, इथं आपल्याला एक कॅन्डलस्टिक पॅटर्न दिसतोय. मग कोणता कॅन्डलस्टिक पॅटर्न दिसतोय आपल्याला? ही जी ग्रीन कॅन्डल आहे तिच्या पोटामध्ये रेड कॅन्डलची बॉडी आहे, याला म्हणलं जातं बुलिश हरामी कॅन्डलस्टिक पॅटर्न. मग आपला खरा जो ट्रेड आहे तो याच्यावरती आपलं कन्फर्मेशन आहे आणि आपला स्टॉप लॉस मात्र हा आहे. एवढा आपला स्टॉप लॉस आपला सहन होत असेल तर आपण कॉल बाय करू शकतो. मग इथं 2 स्टॉप लॉस आहेत, एक तर याच्यावरती एंट्री हाय स्टॉप लॉस आणि दुसरा हाय स्टॉप लॉस. याची रिस्क मोजायची, ही रिस्क परवडत असेल तर इथं बाय करायचं आणि एवढी रिस्क परवडत असेल तर इथं बाय करायचं. हीच घटना उद्याच्या मार्केटमध्ये होण्याची दाट शक्यता आहे. मार्केट असं वेगळं काहीच नाहीये, एकच घटना आहे, तोच कावळा आणि तीच फांदी. फक्त फांदी वेगळ्या झाडाची आहे आणि कावळा मोठा कावळा असेल तर बारका कावळा असणार आहे, बाकी याच्या पलीकडे काही नाही. तर आपण उद्या पाहू मार्केट ह्या परिसरात येऊनच वर जातं की इथून खाली येतं. एकच लक्षात ठेवायचं, जर ह्या परिसरात मार्केट आलं, बुलिश कॅन्डल जर तयार झाली तरच मी बाय करणार. इथून जर मार्केट वर जर गेलं तर आपण काहीही करणार नाही. हे आजच आपण फिक्स करून टाकलं. धन्यवाद.